प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे मुंबई पालिकेतील विविध समित्यांसाठीचे अर्ज उद्या दाखल केले जाणार आहेत। उद्या सकाळी 11:30 वाजता भाजप आणि शिवसेनेचे सदस्य आपापले अर्ज भरणार आहेत। स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी भाजपचे सदस्य अर्ज करतील तर इतर ज्या समित्या आहेत त्यासाठी सुद्धा भाजप आणि शिवसेनेचे सदस्य आपापले अर्ज करणार आहेत। उद्या स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी नेमके कोण असणार आहेत ते ठरणार आहे। अभिनेता राजपाल यादव आता तिहार तुरुंगातून बाहेर आलेला आहे। 9 कोटी रुपये परत न केल्यामुळे राजपाल यादव याला तुरुंगात जावं लागलं होतं। माझे फॅन्स माझ्या सोबत आहेत असं राजपाल यादवचं म्हणणं आहे। कोई भी लीगल जानकारी लेनी हो तो वो आप हमारे वकील साहब हैं भास्कर उपाध्याय, इनसे पूछ सकते हैं। बाकी मैं जनरल बात में ये कहना चाहूँगा कि मुझे 30 साल हो जाएंगे 27 में मुंबई में बॉलीवुड में। पूरे देश का दुनिया का बच्चा मेरे साथ रहा, तभी तो मैं 250 फिल्में कर पाया। पूरा बॉलीवुड ये किस्सा 2012-13 में शुरू हुआ था। भारतीय सिनेमा का बच्चा बूढ़ा नौजवान मेरे कलेजे का टुकड़ा है, मेरे साथ था और साथ है। पूरे देश की जनता, बच्चा बूढ़ा नौजवान मेरे साथ था। टिपू सुलतानच्या फोटोवरनं वादळ उठलं ते चुकीचं आहे असं वक्तव्य खासदार शोभा बच्छाव यांनी आता केलेलं आहे। राज्यामध्ये जाती जाती तेढ निर्माण करून चुकीची आंदोलनं केली जात असल्याचं सुद्धा खासदार शोभा बच्छाव म्हणतात। त्यांच्या उपमहापौर मॅडम शानेहीन यांच्या दालनात फोटो लावण्यात आला होता। त्यांनी त्या संदर्भामध्ये सांगितलं की त्यांना कोणीतरी ती प्रतिमा टिपू सुलतान यांची भेट म्हणून दिली आणि ती तिथे लावण्यात आली। परंतु त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये वाद उठलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे। जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे चर्चिले जातात आणि त्याच्याबद्दल चुकीचे आंदोलन केले जातात। हे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।